नमस्कार मित्रांनो. वास्तुशास्त्रानुसार पूजाघरामध्ये चुकून पण या 3 मूर्ती कधीच ठेवू नये. तसेच या 2 देवी देवतांची मूर्ती एकमेकांच्या बाजूला कधीच ठेवू नये. यामुळे जीवनावर अनेक वाईट परिणाम पडू शकतात. मित्रांनो, आज आपण घरातील देवघर पूजाघर कसं असावं याबद्दल चर्चा करणार आहोत. देवघर ही घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते. घराचं पावित्र्य जपणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठं, योग्य नियमप्रमाणे देवस्थान असेल तर त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला मिळतात. प्रत्येक घराला घरपण येण्यासाठी देवघराचं मोठं योगदान असतं. देवघर म्हणजे केवळ पूजा करण्याची जागा नाही, तर आपल्या मनाला शांत करणारी आणि आनंद देणारी जागा आहे. माझ्या लहानपणी आठवतं, आमच्या आजीचं असं म्हणणं होतं की घरात देव नाही तर घराला घरपण नाही. देवघर घरच्या सदस्यांना आध्यात्मिक आधार आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतं. सकाळी कामावर जाण्यापूर्वी देवासमोर दिवा लावला की मनाला एक वेगळाच आत्मविश्वास येतो. हे आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल. वास्तुशास्त्रामध्येही पूजा कक्षाला घरातील हृदय मानले आहे, जेथे सकारात्मक ऊर्जा केंद्रित होते. घर शांत, प्रसन्न ठेवण्यासाठी आणि आपलं धार्मिक तसेच आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी घरात एक छोटंसं का होईना पण देवघर असणं आवश्यक आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत पिढ्यानपिढ्या देवघराचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. देवघरामुळे घरात पावित्र्य आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं. योग्य स्थानी आणि पद्धतीने देवघर केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते असं मानलं जातं. त्यामुळेच घर बांधताना किंवा सजावट करताना अनेक जण देवघर कुठे आणि कसं असावं याबाबत जाणकारांकडून मार्गदर्शन घेताना दिसतात. थोडक्यात आपणही आपल्या घराचा आत्मा समजल्या जाणाऱ्या देवघराची योग्य रचना केल्यास ती जागा आपल्याला दररोज मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देईल. देवघराची स्थापना करताना सगळ्यात पहिले लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे देवघराची दिशा आणि जागा. वास्तुशास्त्रानुसार घरात देवघर ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा. ईशान्य दिशेला ईशान्य कोण म्हणतात आणि हे कोपरा भगवान शंकराचं स्थान मानलं जातं. या दिशेला मंदिरात देवघर ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात प्रवेश करते असा समज आहे. वैज्ञानिकदृष्ट्याही पाहिलं तर पूर्वेकडून येणारी कोवळी सूर्यकिरणं सर्वप्रथम ईशान्य कोपऱ्यात पडतात आणि त्या प्रकाशाने वातावरण शुद्ध होतं. त्यामुळे जमलं तर आपलं देवघर घराच्या ईशान्य भागातच ठेवा, जिथे सकाळच्या काही तासात तरी सूर्यप्रकाश पोहोचेल. सूर्यप्रकाश आणि ताजी हवा देवघराला मिळाल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नैसर्गिकरित्या नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हटलं जातं. पूर्व दिशा ही देखील शुभ मानली जाते. जर ईशान्य कोपरा उपलब्ध नसेल तर पूर्वेकडे देवघर ठेवलं तरी चांगलं फल मिळतं. पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि तेज व समृद्धीचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे पूर्वेला देवघर असल्यास घरात आध्यात्मिक वातावरणासोबतच आनंद आणि भरभराट येते असा विश्वास आहे. उत्तर दिशा देखील देवघरासाठी मान्य आहे, कारण उत्तर दिशेचे स्वामी कुबेर मानले गेले आहेत आणि उत्तर दिशा संपत्ती वृद्धीला पोषक असते. अर्थात शक्य तिथपर्यंत देवघर दक्षिण दिशेला ठेवू नये. दक्षिण दिशा पूजाघरासाठी अशुभ समजली जाते आणि तसं केल्यास पूजा करताना आपली दिशाही दक्षिण होईल, जी टाळण्याची सांगितलेली आहे. दक्षिणेकडे देवघर ठेवल्यास किंवा देवदर्शने दक्षिणाभिमुख केल्यास सकारात्मकतेपेक्षा अस्थिरता येऊ शकते असं वास्तू मत आहे. म्हणून दक्षिण दिशा आणि नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम कोपरा देवघरासाठी टाळावाच. घरात देवघर बसवताना काही जागा आवर्जून टाळाव्यात. उदाहरणार्थ बाथरूमला लागून किंवा त्याची मागची भिंत सांधून देवघर ठेवू नका. स्वच्छतागृहाशी लागून असलेल्या जागा अपवित्र मानल्या जातात. त्यामुळे तिथे देव ठेवल्यास त्या पवित्रतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे पायऱ्यांच्या खाली देवघर करू नका. जिन्याखालील जागा ही जड आणि स्थगित ऊर्जा क्षेत्र मानली जाते, जी देवघरासाठी अनुकूल नाही. घराचा बेसमेंट तळघर हेही देवघरासाठी आदर्श ठिकाण नाही, कारण तळघर अंधार आणि बंदिस्त ऊर्जा असलेली जागा असते. देवघर नेहमी शक्य तितक्या खुल्या आणि उजेड येईल अशा जागी असावं.
काही जण जागा नसल्यामुळे बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये देवघर ठेवतात, पण अशावेळी शक्यतो देवघरावर एक सुंदर पडदा किंवा दरवाजा ठेवावा, ज्यामुळे वापरात नसताना त्याची पवित्रता अबाधित राहील. वास्तुशास्त्रानुसार देवघर स्टोअररूम, बेडरूम वा बेसमेंटमध्ये ठेवणं टाळावं. मुख्यत्व हे रखडव्या किंवा निजाच्या जागा असल्याने देवघरासाठी उचित नाहीत. जर दुसरा पर्याय नसेल तर बेडरूममध्ये देवघर नॉर्थ ईस्ट कोपऱ्यात ठेवून झोपताना पाय देवघराकडे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. ग्राउंड फ्लोअर भूतळ हा देवघरासाठी सर्वोत्तम मजला मानला जातो. आपण डुप्लेक्स किंवा मजले असलेल्या घरात राहत असाल तर मुख्य देवघर भूतलावर असू द्या. वरच्या मजल्यांवर लहान पूजा कोपरे ठेवू शकता, पण घरचं मुख्य देवघर जमिनीच्या पहिल्याच स्तरावर असणं शुभ मानलं जातं. पूर्वीच्या काळी तर आपले आजोबा अजून मोठ्या घरांच्या अंगणातच देवघर बांधत असत. घराच्या एका प्रमुख कोपऱ्यात बरं का, खास करून दरवाजातून घरात आल्यानंतर दिसेल असा देवघर असे. आपणही आजच्या फ्लॅट संस्कृतीत हॉलच्या एका कोपऱ्यात सुंदर देवघर बनवू शकतो. मुख्य दरवाजासमोर किंवा अगदी समोरासमोर देवघर नको, कारण येणारा जाणारा त्यावरून लगेच लक्ष देऊन जाईल. थोडं आडबाजूला पण मुख्य भागात असं स्थान निवडा, जिथे आपल्याला रोज सरावाने दर्शन घेता येईल आणि तरीही शांतता टिकेल. देवघर ठेवताना शक्यतो खिडकी आणि वारा मिळेल अशी दिशा घ्या. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड असलेली खिडकी असल्यास उत्तम. दिवसभर प्रकाश व सकारात्मकता येईल. देवघराला स्वतंत्र लहान दार किंवा पडदा असल्यास त्याची दारही उत्तर किंवा पूर्व दिशेलाच उघडावीत असं म्हणतात. काही घरात देवघराचं छत हे छोट्या घुमटासारखं किंवा पिरॅमिड आकाराचं करताना पाहतो. यामागेही वास्तुतत्व आहे. पिरॅमिड आकाराच्या छताने सकारात्मक स्पंदने केंद्रित होतात असं मानतात. अर्थात हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. आपल्याला जसं साधं आणि सोपं ठेवायचं तसं ठेवू शकतो. पण मुख्य गोष्ट देवघर शांत, स्वच्छ आणि पवित्र वातावरणात असावं, जी आपण लक्षात ठेवायची आहे. आता जाणून घेऊया देवघराची रचना व सजावट कशी करावी. देवघराची जागा ठरली की पुढचं पाऊल म्हणजे देवघराचं डिझाईन आणि मांडणी. हे करताना आपल्या परंपरा, वैयक्तिक श्रद्धा आणि काही वास्तुशास्त्रीय टिप्स यांचा सुंदर मिलाफ करता येतो. सर्वप्रथम आपण पूर्ण खोलीचं स्वतंत्र देवघर करत असाल तर त्या लहान खोलीला अथवा कपाटाला एका मंदिरासारखा लुक देता येईल. देवघराच्या प्रवेशद्वाराला लहानसा उंबरठा आणि हार तोरण लावा, जसं मंदिराला असतं तसं. याने जात्या त्या जागेचं पावित्र्य वाढल्यासारखं वाटतं आणि आपणही दरवेळी एक पावित्र्याची सीमारेषा ओलांडून देवघरात प्रवेश करतो आहोत असा भाव मनात निर्माण होतो. देवघराची भिंत आणि फरशीही शक्यतो हलक्या आणि प्रसन्न रंगांची असू द्या. गडद काळेभोर रंग टाळा. पांढरा संगमरवर किंवा पांढऱ्या फिक्या रंगांची लाकडी फरशी वापरल्यास प्रसन्नता वाढते असं मानतात. हलका पिवळा, क्रीम, फिकट निळा हे रंग भक्तीची शांत भावना निर्माण करतात असं वास्तू सांगतं. देवघराच्या मागील भिंतीवरही शांत, सौम्य रंगसंगती ठेवा किंवा एखादं सुंदर कॉपर आणि पितळ धातूचं ओर्नामेंटल वर्क लावा. धातूंपासून येणारा नाद नकारात्मक ऊर्जा दूर पळवतो असा समज आहे. म्हणून देवघरात पितळीची घंटा, तांब्याची समई, घंटी, घंटा यांचा आवाज नक्की घुमवा. प्रकाश व्यवस्था देखील अत्यंत महत्त्वाची आहे. देवघर दिवसा नैसर्गिक उजेडानं चमकत असेल तर उगवत्या सूर्याची ऊर्जा त्या ठिकाणी भरभरून मिळते. तरीही सूर्यास्तानंतरही देवघर व्यवस्थित प्रकाशित ठेवा. सध्याच्या काळात आपल्या मंदिरात छान LED दिवे माळा लावल्या जातात, पण त्याबरोबर कमीत कमी एक दिवा समयी नियमिततेने प्रज्वलित करा. आपण रोज सुगंधी उदबत्ती लावतोच, पण दिव्याच्या ज्योतीचं महत्त्व वेगळं आहे. दिवा लावल्यानं अग्नीची सकारात्मकता आणि शुभता त्या ठिकाणी संचारते असं आपले धर्मग्रंथ सांगतात. वास्तुशास्त्रानुसार तर पूजा खोलीत
किमान एक खिडकी आणि निरंतर प्रकाश असणं अत्यावश्यक मानलं आहे. कारण अंधाऱ्या, बंदिस्त जागेत नकारात्मकता साठते. म्हणून दिवसाढवळ्या नैसर्गिक प्रकाश मिळेल आणि रात्री कृत्रिम उजेडाने ही जागा अंधारात बुडून जाणार नाही याची खबरदारी घ्या. देवघर स्वतंत्र कपाट किंवा युनिटच्या स्वरूपात असेल तर स्टोरेजचे कप्पे खालील बाजूलाच ठेवा. देवघराच्या वरच्या भागात शक्यतो कपाटे किंवा अवांतर वस्तू ठेवू नका. देवांना आपल्या वर कुणाचं तरी ओझं आहे अशी भावना आपल्यालाही नको. आणि खरोखरही धूप, दिव्याचा धूर वर जाऊन वस्तूंना लागून अपवित्र होऊ शकतो. त्यापेक्षा देवघराच्या खालीच दरवाजे असलेला कपाट भाग असू द्या, ज्यात आपण उदबत्त्या, तेल, कापसाच्या वाती, अगरबत्ती, समया, दिवे, तीर्थपात्र, पूजेची पुस्तकं इत्यादी ठेवू शकतो. यामुळे पूजेच्या वेळी लागणाऱ्या वस्तू हाताशी राहतात आणि देवघराचा परिसरही स्वच्छ दिसतो. मी व्यक्तिगतरित्या एक छोटी टोपली ठेवली आहे, ज्यात कापूर, उदबत्ती असं रोजचं लागणारं सामान असतं. पूजा झाल्यावर ती टोपली परत कपाटात. त्यामुळे देवघरात नेहमी नीटपणे फक्त देवांच्या मूर्ती आणि आवश्यक तत्सम वस्तू असतात. आपणही असा छोटा ट्रिक वापरू शकता. देवघरात केवळ पूजेसंबंधित वस्तू आणि सजावटच ठेवायची, बाकी नाही. देवघर लाकडाचं बनवत असाल तर त्याला पाण्याने वगैरे भिजणार नाही याची काळजी घ्या, कारण रोज पाण्याचा अभिषेक वगैरे करतो आपण. संगमरवराचं मंदिर छान वाटतं आणि साफसफाईलाही सोपं जातं. आजकाल पितळ, तांब्याच्या मंदिरांच्या फ्रेम्सही मिळतात. त्या शोभिवंतही असतात आणि धातूमुळे शुभध्वनीही होतो. धातू, मार्बल किंवा उत्तम लाकूड अशा टिकाऊ आणि शुद्ध सामग्रींचं देवघर जास्त श्रेयस्कर मानलं जातं. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांतूनच सर्वोत्तम निवडा, पण प्लास्टिक किंवा हलक्या फायबरची देवघरं शक्यतो टाळा. देवघराचे दरवाजे असतील तर त्यावर नक्षीदार जाळी काढलेली असू शकते. अनेक जण ओम, स्वस्तिक, पुष्पयुक्त चिन्हांनी सुशोभित दरवाजे लावतात. चला आता जाणून घेऊया कोणत्या देवता किती आणि कशा ठेवाव्यात. आता देवघरात कुठल्या देवांच्या मूर्ती आणि फोटो ठेवावेत, किती ठेवावेत आणि त्यांची मांडणी कशी करावी हा महत्त्वाचा प्रश्न येतो. सर्वप्रथम देवघरात आपण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतो त्या देवता असाव्यात. आपल्या घरची कुलदेवी, कुलदेवता असेल तर त्यांची मूर्ती किंवा फोटो आवर्जून ठेवा. बहुतांश हिंदू कुटुंबात श्री गणपती बाप्पा हे अग्रस्थानाचे देव असतात. कोणतेही मंगल कार्य गणेश पूजेशिवाय सुरू होत नाही, म्हणून गणपतीची सुबक मूर्ती देवघरात अवश्य असावी. त्यानंतर लक्ष्मी माता, घराची समृद्धी, सरस्वती माता, विद्याबुद्धीची देवी, भगवान विष्णू, शिवशंकर अशी आपल्या उपासनेनुसार देवांची निवड करा. काही जण देवीच्या विविध रूपांच्या प्रतिमा ठेवतात, जसे दुर्गा, अंबा, तर काही जण राम, सीता, विठ्ठल, रुक्मिणी यांची सेवा करतात. कुठल्याही देवतेची पूजा करा, आपल्या मनाची श्रद्धा सर्वात महत्त्वाची. देवघर आपल्या इष्ट देवतेला भिडण्याचं स्थान असतं, त्यामुळे ज्यांना पाहिल्याने आपल्या अंतरात्म्याला समाधान मिळतं अशी मूर्ती, प्रतिमा नक्की ठेवा. देवघरात फक्त थोड्या आणि आवर्जून निवडलेल्या देवतांच्याच मूर्ती ठेवाव्यात असा एक सल्ला आहे. म्हणजेच देवघरात गरजेपेक्षा जास्त देवमूर्तींची गर्दी करू नये. अनेक देवांच्या असंख्य मूर्ती ठेवल्याने ऊर्जा विखुरते आणि आपल्या भक्तीचा लक्षभेद होत नाही, असं काही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच कमीत कमी मूर्ती किंवा तसबिरी ठेवण्याचा नियम काही जण पाळतात. आपणही बघा, फारच लहान जागा असेल तर 2-3 मुख्य देवता ठेवा. मोठी जागा असेल तरी प्रत्येक देवमूर्तीला स्वतःचं थोडंसं स्पेस मिळेल इतक्या ठेवा. उदा, माझ्या देवघरात मध्यभागी गणपती आहे, बाजूला लक्ष्मी नारायणाची जोडी आणि दुसऱ्या बाजूला रामपरिवार. बस. पूर्वी माझी आई खूप देवांच्या फोटो लावत असे, पण नंतर जाणवलं की त्यात काही फोटो मागे लपून जातात. रोज नीट दर्शनही मिळत नाही. मग आम्ही मोजक्या फ्रेम्स ठेवल्या. त्यामुळे आपल्या श्रद्धा जपत देवघर सुंदर
आणि सुटसुटीत ठेवायचं हा मंत्र लक्षात ठेवा. एकाच देवतेच्या 2 किंवा अधिक मूर्ती, फोटो देवघरात ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं. उदाहरणार्थ, अनेकांना विविध प्रकारचे गणपती आवडतात आणि संग्रही ठेवायला आवडतात, पण पूजा एका गणपतीचीच करा. 2-3 गणपती एकत्र पूजणे हे श्रद्धेनुसार उचित नाही. तसेच 2 शिवलिंग एकत्र ठेवू नका. एकच लहान पिंडी ठेवा आणि भक्ती करा. 2 शंख किंवा 2 शालिग्रामही एकत्र ठेवणं टाळतात. शक्यतो एकाच प्रकारचा पवित्र चिन्ह एकच असावं घरात. एकापेक्षा जास्त झाल्यास ऊर्जा विसंगत होऊ शकते असं मत आहे. पण हो, एका देवतेची एक मूर्ती आणि एक फोटो असे ठेवले तर त्यात हरकत नाही असं काही ग्रंथात लिहिलं आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या देवाचा छोटेसे आणि मोठे चित्र एकत्र असेल तर चालेल, पण 2 स्वतंत्र मूर्ती टाळा. देवांच्या मूर्तींच्या सामग्रीकडेही लक्ष द्या. घरगुती पूजेसाठी धातूच्या, पंचधातू, पितळ, तांबे किंवा संगमरवरी मूर्ती उत्तम मानल्या जातात. शंकराची पिंडी, गणेश मूर्ती वगैरे शक्यतो काळ्या पाषाणाची किंवा पंचधातूची असावी असं महाराष्ट्रातील काही परंपरांमध्ये मानतात. धातूच्या मूर्तींना स्पर्श केल्यावर आपल्या शरीरात एक सकारात्मक कंप जाणवतो आणि त्या मूर्ती टिकाऊ देखील असतात. मातीच्या मूर्ती साधारणपणे गणेशोत्सवापुरता असतात आणि नंतर विसर्जन करतात. म्हणून कायमस्वरूपी देवघरात मातीची मूर्ती ठेवणं टाळतात. लाकडी मूर्ती काही ठेवतात. विशेषतः दक्षिणेकडे कोरीव लाकडी देवप्रिय आहेत. तुम्ही लाकडी मूर्ती ठेवल्यात तर त्यांची कीड वगैरे लागत नाही ना, ते पहा. एकूणात आपल्या मूर्ती शुद्ध आणि अखंड अवस्थेत हव्यात. तडा गेलेल्या किंवा तुटलेल्या मूर्ती चुकूनही ठेवू नयेत. तसं केल्याने अशुभ परिणाम होतात असा श्रद्धेचा आधार आहे. देवी देवतांच्या भग्न किंवा दुस्थितीतील अवशेषांची पूजा केल्यास देवता रुसतात असंही म्हणतात. त्यामुळे देवघरात मूर्ती नेहमी सुस्थितीत ठेवाव्यात. तडे गेली तर त्यांची विधीपूर्वक विसर्जन निर्माल्य पूजा करावी आणि नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करावी. देवघरातील देवतांच्या मांडणीचेही काही अलिखित नियम पाळले जातात. सर्व देवांच्या मूर्ती शक्यतो एका दिशेला तोंड करून असतील आणि त्यांची तोंडे एकमेकांना सामोरी नसावीत. देव आपापसात एकमेकांसमोर नसावेत, नाहीतर त्यांच्या ऊर्जा आमनेसामने येतात असं तज्ज्ञांचे मत. सगळ्या मूर्ती आपण पूजा करताना आपल्याकडेच तोंड करून असाव्यात हे उघडच आहे. तसेच कोणतीही मूर्ती देवऱ्याच्या दरवाजाकडे तोंड करून ठेवू नका, कारण आपण दरवाजा उघडून बाहेरून दर्शन घेत नाही तर घरातील सदस्य पूजेसाठी बसतात त्यांना मुखवदार दिसू नये. आणखी एक मुद्दा म्हणजे मूर्ती भिंतीला बिलकुल टेकलेल्या असू नयेत. अंदाजे 1.5 इंच एवढी फट मूर्तीच्या मागे ठेवा, म्हणजे हवेचा प्रवाह होईल आणि उदबत्ती दुपाराचा धूर त्यांना व्यवस्थित स्पर्श करून बाहेर जाईल. देवांना श्वास घेऊ द्या असं समजून हा नियम पाळायला हरकत नाही. मूर्ती अगदी कोपऱ्यात कोंबून किंवा एकमेकांवर चिकटूनही ठेवू नका. प्रत्येक देवता आपल्या स्वतंत्र अस्तित्वासह खुली राहिली पाहिजे. देवघरातील मुख्य देवता कोण? तर बहुतेकांकडे एक प्रधान देव असतो ज्याला आपण विशेष मानतो, जसे घराण्याचे कुलदैवत किंवा आपली स्वतःची आवडती इष्टदेवता. त्या मुख्य देवतेची मूर्ती देवघराच्या मध्यभागी अथवा मागील भिंतीला लगीच ठेवा, ज्याने पूजा करताना आपलं लक्ष केंद्रित होईल. इतर देवी देवतांच्या प्रतिमा त्या मुख्य देवतेच्या आजूबाजूला सुस्थितीत मांडा. काही कुटुंबात लक्ष्मी, गणेश, सरस्वती यांची त्रिमूर्ती एकत्र असते. अशावेळी गणपतीला देवी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला आणि सरस्वतीला उजव्या बाजूला स्थान द्या, असा पारंपरिक सल्ला आहे. हे विधान आपण दिवाळीच्या पूजा मांडणीत ऐकले असेल. यामागे गणेशाला प्रथम पूज्य मानून देवीला मध्यस्थानी ठेवलं जातं आणि विद्यादेवी सरस्वती ही महत्त्वाची भागीदार म्हणून बाजूस. अशी मांडणी केल्यास सौंदर्यशास्त्रही छान दिसतं आणि आपल्या परंपरेलाही मान मिळतो. मूर्तींची उंची आणि पोझिशन लक्षात घ्या. घरच्या मंदिरात अति मोठ्या मूर्ती ठेवू नयेत.
साधारण 6 ते 12 इंचापर्यंत उंचीची मूर्ती पुरेशी असते. काही वास्तुतज्ञ तर 9 अंगुळींहून मोठी मूर्ती नसावी असंही म्हणतात. खूप मोठी मूर्ती असल्यास घरातील ऊर्जा त्यात ॲब्झॉर्ब होते आणि घर छोटं वाटायला लागतं असं म्हणतात. तसेच पूजेला बसताना किंवा उभं राहताना देवांची पायरी आपल्या छाती एवढ्या उंचीला यावी, इतकंच उंच मंदिर असावं असा संकेत आहे. यामुळे आपण उभं असू किंवा बसून पूजू, दोन्ही स्थितीत देवाचं नीट दर्शन आणि स्पर्श आपल्याला होतो. देवी देवता शक्यतो बसलेल्या आसन स्थितीत असलेले चित्र आणि मूर्ती ठेवा. उभ्या मूर्तींपेक्षा कमळासनावर विराजमान देव शांत आणि स्थिर मानले जातात. उदाहरणार्थ, लक्ष्मी मातेला उभ्याऐवजी बसलेल्या अवस्थेत ठेवतात, कारण उभी लक्ष्मी म्हणजे सतत चलायमान संपत्ती, तर बसलेली म्हणजे स्थिर वैभव अशी लोकधारणा आहे. देवघरात शिवलिंग ठेवताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. परंपरेनुसार घरच्या देवघरात मोठे शिवलिंग ठेवू नये, हे मंदिरातच शोभतात. जर घरात शिवपिंड ठेवायचीच असेल तर ती अंगठ्या एवढ्या आकाराची किंवा अगदी लहान असावी. आणि हो, शिवलिंग नेहमी एकच ठेवा. 2 किंवा अधिक शिवलिंगांची एकत्र पूजा घरात वर्ज्य मानली गेली आहे. शिवलिंगासोबत त्याचा बैल नंदीही असावा आणि त्या पिंडीवर नागोबा नसेल, घरातील पिंडी नागविरहित असावी असा मजकूर ग्रंथात आहे. अशा पिंडी पाषाण किंवा पंचधातूपासून केल्या तर त्यांचा प्रभाव अधिक शुभ म्हणतात. काही देवता घरच्या देवघरात ठेवू नयेत असा धार्मिक मतप्रवाह आहे. उदाहरणार्थ, महादेव शंकरांची मोठी मूर्ती किंवा रुद्र रूपातला फोटो जसा नटराज नृत्यमुद्रा घरात पूजावा असे सर्व मान्य नाही. कारण नटराज मुद्रा शंकराच्या तांडवाचं प्रतीक आणि तांडव हे रौद्र रूप मानलं जातं. त्यामुळे शंकराला घरात शिवलिंग स्वरूपेच पूजावं, मूर्ती स्वरूपे नाही अशी काहींची मान्यता. त्याचप्रमाणे शनिदेवता घरात पूजणे टाळतात. शनीची उपासना घराबाहेर मंदिरे किंवा स्मारके येथे करावी असा सल्ला आहे. आपण बघितलं असेल, शनी मंदिरं ही नेहमी गावाच्या शहराच्या बाहेर असतात. त्यामागे शनीची दृष्टी घरावर नको असावी ही भावना असते. तसेच महाकाली किंवा दुर्गेची उग्र रूपातील मूर्ती जसे राक्षसवध करणारी काली माता घरात ठेवू नये, त्याऐवजी देवीची सौम्य आणि प्रसन्न भाव असलेली प्रतिमा ठेवावी असं लोकमत आहे. हनुमानजींची फार मोठी मूर्ती घरात नको. बजरंगबलीचे शक्तिशाली रूप मंदिरात चांगले दिसते, पण घरात लहान मर्यादित रूप असावं म्हणतात. गायत्री मातेसुद्धा घरच्या देवघरात स्वतंत्रपणे पूजणं टाळतात, कारण तिची उपासना विशेष मंत्रशक्तीची मागणी करते असं काहींचं म्हणणं आहे. हे सगळं ऐकून आपण थोडे गोंधळात पडू शकतो, पण इथे आपल्या श्रद्धेचा विचार करून निर्णय घ्या. मुख्य म्हणजे देवघरातील प्रत्येक देवता शक्यतो प्रसन्न आणि शांत मुद्रेतलीच असावी. रागेट वा भीतीदायक रूपातील फोटो मूर्ती टाळाव्यात असं शास्त्र सांगतं, कारण आपल्या मनावर त्यांचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. देवतांचे प्रसन्न हास्यमुख आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. आता देवांच्या मूर्तींची दिशादर्शन समजून घेऊ. वास्तूनुसार देवघरातल्या मूर्तींचं मुख पश्चिमेकडे ठेवावं, म्हणजे पूजा करणारा व्यक्ती पूर्वाभिमुख बसेल. सर्वसाधारणपणे आपण जिथे बसतो तिथे आपलं तोंड पूर्वेला असावं असा सल्ला आहे. त्यामुळे मूर्ती आपल्या समोर म्हणजे पश्चिमेकडे चेहरा करून ठेवणे हे त्याचसाठी. काही जण मूर्ती पूर्वाभिमुख ठेवून स्वतः पश्चिमेकडे तोंड करून पूजतात. हेही काही प्रमाणात मान्य आहे, परंतु शक्यतो पूर्वेकडे तोंड करून पूजा करणे हे अधिक शुभ मानलेलं आहे. त्यामुळे आपल्या मंदिराची रचना अशी ठेवा की आपण पूजेसाठी बसू तेव्हा पूर्वेस तोंड पडे. यासाठीच मंदिराचा चेहरा, देवांचा चेहरा पश्चिमेकडे करायला सांगितलं जातं. जर तसं जुळवणं शक्य नसेल तर किमान उत्तर किंवा पूर्व यापैकी एका दिशेला मुख करायला पाहिजे. दक्षिण दिशेला देवांची तोंडे नसावीत, नाहीतर आपलं तोंड पूजावेळी दक्षिणेला येईल, जे अशुभ म्हणतात. आपण कंपस वापरून दिशांची खात्री करून घ्यायला हरकत नाही. महत्त्वाचे म्हणजे दररोज प्रार्थना करताना आपण सूर्याच्या दिशेला तोंड करूनच बसतोय ना हे पाहणे. अशी बैठक केल्याने मन शांत होते आणि ध्यान चांगलं जमतं म्हणतात. मूर्तींसमोर दीप,
पर्जन्य, प्रकाश आणि नैवेद्याची व्यवस्थाही योग्य दिशांना ठेवावी. वास्तुशास्त्र सांगतं की दिवा, निरांजन, कापूरवाती यांचे ताट आग्नेय दिशेला, ईशान्येचा विरुद्ध कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व कोपरा असावे, कारण ती अग्निकोण आहे. आणि उदबत्ती, धूप, अगरबत्तीचे स्टँड वायव्य दिशेला, उत्तर पश्चिम कोपरा ठेवावेत. अग्निकोणात दिव्याची ज्योत प्रज्वलित केल्याने ती सुरक्षितरित्या जळते आणि वायव्य दिशेला धूप ठेवल्याने सुगंध सर्व दिशांनी पसरतो, अशी आपल्या पुजारी मंडळींची साधी व्यावहारिक समज आहे. आपण हे सुद्धा पाळायला हरकत नाही. एक कोपरा दिव्यासाठी आणि उलट कोपरा उदबत्ती सुगंधासाठी. पाणी कलश किंवा तांब्या मात्र शक्यतो ईशान्येलाच ठेवा. देवांना पाण्याचा अभिषेक ईशान्यातून होतो असा नियम आहे. शंखातून पाणी घालत असाल तर पूजेअखेर शंख नेहमी आपलं टोक दक्षिणेकडे ठेवून पुन्हा स्थानावर ठेवा, असं शास्त्रात लिहिलं आहे. देवघरात आरसा पण लावू नका, अशी एक सूचना आहे. म्हणजे काही जण देवघर सजवताना आरसा किंवा काच लावतात, परंतु असं केल्याने आरशात देवांच्या प्रतिमा पडतात व त्यांची पाठीमागची बाजू दिसते, ज्याला काही जण विरोध करतात. म्हणून आपण देवी देवतांचे काचबंद फ्रेम लावले तरी स्वतंत्र मोठा आरसा देवघरात ठेवण्याचे टाळा. देवघर एकदा बसून तयार झालं की त्याची नियमित देखभाल आणि पावित्र्य राखणं हे आपलं दैनंदिन कर्तव्य ठरतं. जसं आपण घर रोज झाडतो, आवरतो, तसंच देवघरही स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायला हवं. इतकी नियमावली जाणून घेतल्यावर कुणाला वाटेल अगदी पिंजून काढलं बाबा, पण घाबरू नका. हे सगळे बारकावे आपल्या मदतीसाठीच आहेत. शेवटी भाव महत्वाचा आहे. तरीही काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्या देवघराची पवित्रता आणि ऊर्जा अबाधित राहील. सर्वात आधी देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. रोज सकाळ संध्याकाळ देवघरातील जागा कपड्याने पुसावी. दिव्याची तूप तेल सांडलं असेल तर साफ करावं. फुलं कोमेजलेली असतील तर उतरवून ठेवावीत. देवघरात जुने माळ, जुनी फुलं साठवू नका. ताजे फुलं, ताजा नैवेद्य अर्पण करा आणि पूजेनंतर उरलेलं नैवेद्य प्रसाद रूपाने वाटून टाका. निर्माल्याचा ढीग देवघरावर ठेवू नका. काही लोक हार सुकले की देवघराच्या बाजूला टांगून ठेवतात, ते टाळा. त्याऐवजी ते निर्माल्य जमल्यावर नदीत सोडा किंवा जमिनीत पुरा. देवघरात कचरा, अडगळ किंवा अवांतर वस्तू जमा होऊ देऊ नका. काही वेळा देवघराला लागूनच एखादा कोपरा आपण बाकीसाठी वापरतो, जसं देवघराच्या खालच्या कपाटात काही जुन्या वस्तू ठेवणं. शक्यतो अशा जागेतही फक्त पूजा साहित्य ठेवा. देवघराच्या आसपासही चपला, जोडे, झाडूकाठी ठेवू नका. जमिनीवर देवघर असेल तर त्या भागात आसन घालूनच बसा, नुसतं न बसता. माझ्या आईने एक छोटं पांढरं स्वच्छ आसन फक्त देवघरासाठी ठेवलेलं आहे. त्यामुळे पूजा करताना ते अंथरलं की आपोआप मनही पूजेसाठी तयारीत येतं. आपणही असा एखादा विशेष गलीचा आसन फक्त देवासाठी राखून ठेवू शकता. पूजा करण्यापूर्वी शक्यतो हातपाय स्वच्छ धुवून घ्या. नवीन कपडे नसले तरी चालतील, पण स्वच्छ कपडे घालून देवासमोर जावं असा आपला संस्कार सांगतो. नित्यपूजा प्रत्येकाच्या सवडीनुसार होते, पण कमीत कमी एका वेळेस तरी दिवा उदबत्ती लावून प्रार्थना अवश्य करा. आपण लहानपणी शाळेत जाण्यापूर्वी किंवा संध्याकाळी खेळून आल्यावर घरच्यांसोबत आरती करत असू, तसंच ते वातावरण आजही टिकून ठेवूया. दिवसभर कितीही ताणतणाव असले तरी देवघरासमोर बसल्यावर मन शांत व्हावं हीच अपेक्षा. देवघरात प्रसन्न आणि शांत वातावरण राखा. शक्यतो तिथे कोणताही वादविवाद, रागाराग होऊ देऊ नका. तसं झालं तर देवापुढे नंतर माफी मागा आणि ती नकारात्मकता दूर करा. देवघराच्या आसपास नेहमी शांती ठेवावी. म्हणूनच टीव्ही, लाऊडस्पीकर यांसारखी उपकरणं देवघराला लागून ठेवत नाहीत. नियमितपणे देवघराची साफसफाई आणि शुद्धीकरण करा. आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण देवघरातील मूर्ती खाली उतरवून ती जागा नीट पुसून काढा. मूर्तींवर पुष्पवाटीचा किडा किंवा धुराचे डाग बसतात, तेही पुसून घ्या. धातूच्या मूर्ती असतील तर वेळोवेळी लिंबू पाणी कापडाने त्यांचा उजाळा करा, जेणेकरून त्या चकचकीत दिसतील. कापडी पुष्पहार वापरत असाल तर तेही धुवावेत.
तुटलेल्या आसनाथा खाडी, फुटलेल्या पितळी तपकाचा उपयोग पुन्हा देवपूजेत करू नका. त्या वस्तू आदराने बाजूला करून नवी घ्या. देवघरातले पाणी कलशातील वा तांब्यावरील दररोज बदला. तुपाचा दिवा जळून संपल्यावर त्याची वात काढून टाका. तुपाचं पात्र स्वच्छ करा. उदबत्तीची राख रोज बाहेर टाका. हा सारासार विचार वाटू शकतो, पण शुद्धतेतच पवित्रता नांदते हे खरंच आहे. म्हणून देवघर स्वच्छ सुंदर असेल तरच ऊर्जा चांगली कंपन देते. थोडंसं आध्यात्मिक सांगायचं झालं तर देवघर पवित्र राखण्यासाठी आपणही आचार विचारांनी निर्मळ असणं गरजेचं आहे. रोज काही काळ देवासमोर शांतपणे बसा. ध्यानधारणा करा वा मंत्र जपा. असं केलं की त्या जागेची ऊर्जा तुम्हाला सकारात्मकतेने भरून काढेल. मला आठवतंय, माझे वडील रोज रात्री देवासमोर बसून शांतपणे 5 मिनिटं श्वासांवर लक्ष केंद्रित करत. त्यानंतर दिवसभराचा शीण जणू नाहीसा होत असे. तुम्हीही करून बघा. देवघर फक्त देवांच्या मूर्ती ठेवण्याची जागा न राहता तुमची वैयक्तिक ऊर्जा केंद्र बनेल. घरातील इतर सदस्यांनीही देवघराचा मान राखावा. लहान मुलांना देवाबद्दलचे संस्कार द्या. अगदी खेळण्याच्या भाषेत का होईना. त्यांना सांगा की हा आपला आध्यात्मिक कोपरा आहे, जिथे केवळ चांगल्या गोष्टी बोलायच्या, मनातील वाईट भावना नाहीशी करायची जादू इथे होते. यामुळे पुढच्या पिढीलाही देवघराचं महत्त्व कळेल. देवघराजवळ कुणी पादत्राणं घालून येत असेल तर त्यांना नम्रपणे सांगा, आमच्या घरी तर माझी मुलगीच सगळ्यांना ओरडून सांगते, चप्पल काढा आधी, देवाबाबाच्या रूममध्ये चाललाय. अशा गमती जमतीतूनही आपण हा वारसा पुढे नेत राहतो. मित्रांनो, देवघर म्हणजे कोणत्याही घराचं आध्यात्मिक हृदय, जिथे आपल्या श्रद्धेला आकार मिळतो, मनाला शांत आधार मिळतो आणि घरातल्या आनंदाला एक केंद्रबिंदू मिळतो. योग्य दिशा, स्वच्छता, भक्तिभाव आणि काही पारंपरिक नियम पाळून आपण आपल्या देवघरात चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. घर लहान असो वा मोठं, एक छोटंसं देवाचं स्थान कायम आपल्याला धैर्य आणि शांतीचा स्रोत देत असतं. शेवटी वास्तुशास्त्र, परंपरा या आपल्याला मार्गदर्शक आहेत. भक्ती आणि श्रद्धा ही त्यामागची आत्मा आहे. त्यामुळे नियमांमध्ये अडकून न पडता आनंदानं, प्रेमानं तुमचं लाडकं देवघर सजवा. घराचं खरं सौभाग्य दारीच्या तोरणात नाही, तर घरातल्या देवघरात असतं. कारण तिथे बसलेल्या देवतांच्या आशीर्वादानंच आपलं कुटुंब एकसंध आणि सुखी राहतं. आजच्या आमच्या या व्हिडिओमधून जर थोडीफार मदत झाली असेल तर आपल्या देवघरातून सतत शांतीचा प्रकाश आणि आनंदाचे सुगंध वाहत राहतील अशी मी आशा करते. आता आपल्या या चर्चेला विराम देऊया. जाऊन देवाला एक नमस्कार करूया आणि या साऱ्या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात रुजताना पाहूया. आपलं घर, आपलं देवघर नेहमी मंगलमय आणि सुख समाधानानं भरलेलं असू दे अशी शुभेच्छा. पुढच्या भेटीपर्यंत नमस्कार आणि आपला दिवस शुभ जाओ. मित्रांनो, जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण आणि जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.